सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुख। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्ध विहार यन13 येथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने वेगवेगळ्या विषयावरती आपण भगवंताच्या देशना श्रवण करतो। ही आपणा सर्वांसाठी फार मोठी पर्वणी आहे, एक सुवर्ण अशी संधी आहे। या सुवर्ण संधीमध्ये तथागतांचा अनमोल असा उपदेश आपल्याला श्रवण करायला मिळतो, ज्या उपदेशाद्वारा आपण आपल्या सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करून सुखाच्या अवस्थेला आपण प्राप्त करू शकतो। आणि त्यामुळे सातत्याने तथागतांच्या दिशेला श्रवण करणे, ध्यान मनन चिंतन करणे, त्याचा अभ्यास करणे, पुन्हा पुन्हा चिंतन करणे हे मनुष्याच्या हिताचं सुखाचं आणि कल्याणाचं असतं। आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश आपणा सर्वांसाठी देण्याचा प्रयत्न करतो। अंगुत्तर निकायामध्ये भगवंताने अत्यंत छोटे छोटे असे उपदेश दिलेले आहेत। एका उपदेशापासून ते 11व्या उपदेशापर्यंत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने, तर वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून भगवंताने तशा प्रकारचे उपदेश दिलेले आहेत। तर आज या मंगलमय प्रसंगी आपण शतक निपात या भागामधील एक छोटेखानी उपदेश, तसा पराभव नावाचा सुत्तनिपात या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये 12 प्रकारचे पराभवाची कारणे, म्हणजे मनुष्याचा पराभव कसा होतो, तसं विशेष रूपाने ते ग्रस्तांसाठी उपदेश आहे, म्हणजे पुरुषांसाठी तो उपदेश आहे की पुरुष 12 प्रकारच्या कारणाने कशा प्रकारे पराभूत होत असतो, ज्याला आपण अपयशी म्हणत असतो। अपयश मनुष्याच्या जीवनामध्ये कसं उत्पन्न होत असते, तर अंगुत्तर निकायामध्ये सुद्धा भगवंताने मनुष्यांच्या पराभवाची 7 प्रकारची कारणं सांगितलेली आहे। म्हणजे मनुष्याचा पराभव कसा होतो, मनुष्य आपल्या जीवनामध्ये अपयशी का होतो, कारण यशस्वी होणे आणि अपयशी होणे ह्या 2 मनुष्याच्या जीवनाच्या बाजू असतात। आणि अपयश मनुष्याच्या जीवनामध्ये कुणालाही पाहिजे नाही आहे। प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला यश प्राप्त झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये
मी सुखपूर्वक असं जीवन जगलो पाहिजे आणि उत्तरोत्तर माझ्या जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे, अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याला वाटत असतं. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती हवी आहे, यश संपादन करायचं आहे, तर त्या मनुष्याने या 7 प्रकारच्या गोष्टींना धारण केलं पाहिजे. जो मनुष्य सत्व या 7 प्रकारच्या गोष्टींना धारण करतो, तर तो आपल्या जीवनामध्ये उन्नती करत असतो, प्रगती करत असतो, यश संपादन करत असतो. तर क्रमशः आपल्या वेळेमध्ये या 7 प्रकारच्या पराभवांच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये आपण देशना श्रवण करूया. क्रमशः आपण बघूया. पहिलं जे कारण आहे की 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. श्रद्धास्थान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धास्थान जर आपल्या जीवनामध्ये असेल तर मनुष्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते, ज्याला आपण आदर्श असं म्हणत असतो. आपल्या जीवनामध्ये एक आदर्श असावा. जसं लहानपणापासून ज्यांना आपण बघतो पाहतो तसे आपले माता पिता असतात, ते आपले एक आदर्श असतात. माता पिता आदर्श असतात, त्यानंतर आपले शिक्षक आपले आदर्श असतात. वेळोवेळी आपण जिथे कुठे चुकत असेल किंवा अकुशल मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर तिथे आपल्यापेक्षा जी वयस्कर मंडळी असते तर ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तेही गुरुची भूमिका आपल्या जीवनामध्ये निभावत असतात आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी जे 3 रत्न आहेत, आपले धर्मगुरू असतील तर त्या 3 रत्नांची शरण आपल्याला देण्यासाठी ते सहाय्य ठरत असतात. ह्या 3 रत्नांच्या प्रती जर आपण श्रद्धाभाव ठेवत असेल, 3 रत्नांच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही अधोगती होत नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही अपयश येत नाही. आणि त्यामुळे श्रद्धा ही दृढ असावी, श्रद्धा ही मजबूत असावी, श्रद्धा ही परिपक्व असावी. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण श्रद्धा ठेवतोय आणि श्रद्धा ठेवल्यानंतर म्हणजे केवळ श्रद्धा ठेवूनच चालत नाही आहे. आता जसं बुद्धांवरती आपण श्रद्धा ठेवतो, धम्मावरती श्रद्धा ठेवतो आणि संघावरती श्रद्धा ठेवतो, तर बुद्धावरती श्रद्धा ठेवल्यानंतर आपलं पहिलं कर्तव्य आहे की बुद्धावर जर आपण श्रद्धा ठेवतोय तर बुद्धामध्ये असणारे कोणते गुण आहेत, ज्या गुणाचा मी अंगीकार केला पाहिजे. जर मी धम्मावरती श्रद्धा ठेवतोय तर धम्मामध्ये कोणते गुण आहे, त्या गुणावरती मी श्रद्धा ठेवून त्या गुणाचं अनुसरण केलं पाहिजे. संघावरती माझी श्रद्धा आहे तर संघामध्ये असणारे जे गुण आहे ते गुण कोणते आहे आणि त्या गुणाचा अंगीकार मी माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करू, अशा प्रकारचं सतत चिंतन मनन आपण केलं पाहिजे, ज्याला बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती आणि संघानुस्मृती असं म्हटलं आहे. जसं आपण वंदनेमध्ये रोज म्हणतो, इतिपिसो भगवा अरहं स्वाखातो भगवता धम्मो सुपटिपन्नो. म्हणजे भगवंतामध्ये म्हणजे बुद्ध वंदनेमध्ये बुद्धांमध्ये असणाऱ्या 9 गुणांचं आपण वर्णन करत असतो. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवान. हे बुद्धांचे 9 गुण आहेत. या बुद्धांच्या 9 गुणांचं आपण सदा सर्व काळ चिंतन मनन केलं पाहिजे आणि त्याचा मग मतीत अर्थ सुद्धा आपण जाणला पाहिजे, अर्थ सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. तर अर्थ समजून घेत असेल, त्यांना जाणत असेल तर निश्चितपणे त्याचं अनुकरण कसं करायचं हे आपल्याला समजत असतं. अगदी तसंच धम्मवंदनेमध्ये सुद्धा आपण म्हणतो, संघवंदनेमध्ये सुद्धा आपण म्हणत असतो. तर 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. अन्य कुठल्याही प्रकारे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी आपली श्रद्धा नसली पाहिजे. जर अन्य ठिकाणी जर आपली श्रद्धा असेल
तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही आपण सुखाला प्राप्त करू शकत नाही। त्यामुळे श्रद्धारूपी जे धन भगवंताने सांगितलं आहे, श्रद्धारूपी चक्षु इंद्रिय भगवंताने सांगितलं आहे, श्रद्धारूपी जो आपला पाया आहे तो अत्यंत मजबूत असला पाहिजे। आणि त्यामुळे जो मनुष्य श्रद्धेच्या द्वारा जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगल्या प्रकारची कर्म करत असतो, श्रद्धा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये श्रद्धा म्हणजे विश्वास। श्रद्धा म्हणजे विश्वास। बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा आहे, बाबासाहेबांवरती आपला विश्वास आहे, तीन रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा आहे, बुद्धावर आपली श्रद्धा आहे, धम्मावर आपली श्रद्धा आहे, संघावर आपली श्रद्धा आहे। या तीन रत्नावरती आपली दृढ अशी श्रद्धा आहे। श्रद्धा म्हणजे विश्वास। पर श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर आपल्या चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर आपल्या मनाची मानसिकता कशी होते, म्हणजे श्रद्धेचं काय लक्षण असेल। जर समजा तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे तर तुम्ही काय फिलिंग करसाल किंवा काय तुम्हाला वाटेल। बुद्धांच्या प्रती श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा आहे। जसं उदाहरण म्हणून त्या दिवशी आपल्याकडे बाबासाहेबांचा स्टॅच्यू आणला आपण, ऐक बाबासाहेबांचा स्टॅच्यू आणल्यानंतर त्यांनी तो स्टॅच्यू खोलला। मग ते स्टॅच्यूला आपण बघितल्या तुम्हाला काय वाटलं? नाही, श्रद्धा तर वाटली, पण काय वाटलं, काय कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, प्रसन्न वाटलं। म्हणजे बाबासाहेबांचा स्टॅच्यू बघितल्यानंतर आपलं मन प्रसन्न झालं, आनंदी झालं। म्हणजे श्रद्धेचं लक्षण काय आहे? तर श्रद्धेचं लक्षण मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे आहे। जसं बाबासाहेबांचा स्टॅच्यू बघितल्या आपलं मन अगदी प्रसन्न झालं, आनंदी झालं। म्हणजे हा जो भाव आहे, म्हणजे प्रसन्नतेचा जो भाव आहे, इथे कोणी कोणाला म्हटलं नाही की तुम्ही प्रसन्न व्हा म्हणून, कोणी कोणाला इथे सांगितलं नाही आपण की बा तुम्ही प्रसन्नता व्यक्त करा म्हणून। कारण प्रसन्नता उत्पन्न होणे आणि प्रसन्नता उत्पन्न करणे याच्यामध्ये फरक आहे, ऐक ना। प्रसन्नता उत्पन्न कधी कधी समजून घ्या दुसऱ्याकडे पाहून सुद्धा करतो मनुष्य, ऐक ना बा, हे समजून घ्या हसले। कधी कधी काय होतं की एखादा मनुष्य हसला का समोरचा पण हसतो, पण तो का हसला? कारण हा मनुष्य हसला म्हणून तो हसला। परंतु मनुष्याच्या मनामध्ये प्रसन्नता ही हृदयातून उत्पन्न होते, आपल्या अंतःकरणातून तो भाव उत्पन्न होतो आणि सहज सीमित हास्य आपल्या चेहऱ्यावरती येत असतं, कारण तो भाव हृदयातून असतो। प्रसन्नता ही सदा सर्व काळ हृदयातून असायला पाहिजे। आणि बाबासाहेबांचा स्टॅच्यू जेव्हा आपण बघतो तर सहज आपल्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होत असतो। का उत्पन्न होतो? कारण बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये विश्वास आहे। अगदी तशाच प्रकारे भगवंताचं एखादा स्टॅच्यू आपण बघितो, एक ना एखादी मूर्ती बघतो, एखादा तैलचित्र बघतो, एक ना मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तर वेगवेगळ्या प्रकारचे भगवंताचं तेलचित्र आपण बघतो, तर प्रत्येक फोटोकडे बघितल्यानंतर आपल्या मनाला आनंद मिळतो आणि अधिक आपण तो आनंद म्हणजे व्यक्त करत असतो की नाही हे फोटो खूप छान आहे, एक ना ही प्रतिमा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत चांगल्या प्रकारची मनमोहक आहे। म्हणजे भगवंताच्या मूर्तीला बघून सुद्धा आपल्या मनामध्ये प्रसन्न भाव उत्पन्न होत असतो। मग भगवंताच्या मूर्तीला बघून आपण प्रसन्न होतो। खरंच भगवंताला प्रत्यक्ष बघितल्यानंतर त्या लोकांच्या मनाची मानसिकता काय असेल, ऐक ना, त्या उपासकांच्या चित्ताची अवस्था काय असेल। आणि त्यामुळे भगवंताचं जेव्हा वर्णन आपण बघतो, सिद्धार्थ गौतमाला म्हणजे पाहणारा व्यक्ती जेव्हा राजगृहामध्ये ते पहिल्यांदा जातात, तर राजगृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा जातात तर त्यांना जो पाहणारा व्यक्ती आहे तर तो फक्त पाहतच राहतो। जो बोलणारा व्यक्ती आहे म्हणजे गप्पा करणारे जे लोक आहे ते शांत होऊन जातात, जे चालणारे लोक आहे ते जाग्यावरती उभे राहतात, जाग्यावरतीच थांबतात, जे बसलेले लोक आहे ते डायरेक्ट जाग्यावरून उठून उभे राहत असतात। का असं होतं? कारण बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं जे सौंदर्य होतं ते अत्यंत अलौकिक असं सौंदर्य होतं।
म्हणजे अत्यंत प्रसन्न भाव मुद्रा त्यांची होते आणि त्यांच्या त्या लोकांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होत असे की एवढं सौंदर्य आहे, एवढे रूपवान सिद्धार्थ गौतम आहे आणि एवढ्या रूपवान सिद्धार्थ गौतमाने हे जाडे भरडे अंगावरती वस्त्र का घेतले असतील, कशासाठी घेतले असतील, आणि ते जमिनीवर असं चालत आहेत की ज्यांच्या पायामध्ये काही नाही आहे, अनवाणी पायाने ते चालत आहेत आणि अनवाणी पायाने चालत असताना अगदी समोर त्यांची नजर आहे, शांत गंभीर स्वरूपामध्ये ते चालत आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांचं जे सौंदर्य आहे तर ते सौंदर्य अत्यंत अलौकिक अशा प्रकारे होतं. प्रत्यक्ष रूपात ज्यांनी भगवंताला बघितलं म्हणजे मूर्तीकडे बघून एवढी प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते, एवढा आनंद आपल्याला प्राप्त होतो. तर प्रत्यक्ष रूपाने जेव्हा ते भगवंताला बघत असतील तर साहजिक आहे, निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये पूज्य भाव उत्पन्न होत असेल आणि पूज्य भाव जर उत्पन्न होत असेल तर साहजिक आहे. आणि त्यामुळे लोक जेव्हा जेव्हा भगवंताला भेटायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे, तर भगवंताला बघितल्याबरोबर अर्धी लोकांची श्रद्धा भगवंतावरती म्हणजे जडत असे, अर्धी श्रद्धा भगवंतावरती बसत असे आणि उपदेश ऐकल्यानंतर लोकांचं मन निर्मळ होत असे, प्रसन्न होत असे, आनंदी होत असे आणि ते लोकांना असे म्हणायचे, भगवंतांना म्हणायचे की भगवान आजपासून आम्ही बुद्धाला शरण जातो, आजपासून आम्ही धम्माला शरण जातो आणि आजपासून आम्ही संघाला शरण जातो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतावरती ज्यांची श्रद्धा होती, वास्तविक पाहता अनेक लोक भगवंताकडे जे लोक जात होते तर त्यापैकी अनेक लोक अन्य धर्माला मानणारे होते, अन्य तत्वज्ञान म्हणजे पालन करणारे होते, अन्य तत्वज्ञानाला ते फॉलो करणारे होते. अनेक वर्षापर्यंत त्या तत्वज्ञानामध्ये ते जीवन जगत असत, तरी सुद्धा भगवंताकडे जेव्हा आले का त्यांचं मन प्रसन्न होत असे, आनंदी होत असे. त्यांच्या मनातील सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करण्यासाठी त्यांना भगवंताचं तत्वज्ञान सहाय्यक ठरत असे आणि त्यामुळे ते साहजिक लोक भगवंताला शरण जात असत. म्हणजे ज्यांच्यावरती श्रद्धा असते त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये धारण करत असतो. जसं बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर म्हणजे जेव्हा घेताना जे 5-6 लाख लोकांचा जनसमूह नागपूर या पवित्र भूमीमध्ये जमला होता, त्या सर्वच लोकांना काय भगवंताच्या प्रती ज्ञान होतं का, किंवा त्या सर्वच लोकांनी काय भगवंताला जाणलं होतं का, बघितलं होतं का, पाहिलं होतं का? नाही, बिलकुल नाही. त्यापैकी काही ठराविक लोक असे असतील की ज्यांनी बुद्ध तत्वज्ञान वाचलं असेल किंवा कोणाकडून त्यांनी म्हणजे ऐकलं असेल. सर्व साधारण खेड्यापाड्यातील तो संपूर्ण जनसमूह होता, तरी सुद्धा त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. का स्वीकार केला? का स्वीकार केला? कारण त्यांची श्रद्धा बाबासाहेबांवर होती ना. त्यांची श्रद्धा कुणावर होती? त्यांची श्रद्धा बाबासाहेबांवरती होती आणि त्यांना माहित होतं की बाबासाहेबांवरती आमची श्रद्धा आहे आणि बाबासाहेब आम्हाला जे सांगतील, जी दिशा देतील, जे ठरवतील तर ते आमच्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग असेल. म्हणजे बाबासाहेबांवरती दृढ श्रद्धा होती त्यांची आणि त्यामुळे त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. आणि हळूहळू मग त्यांना वाचन करणे, चिंतन करणे, मनन करणे किंवा भाषण ऐकणे, प्रवचन ऐकणे, यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये बुद्धांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न झालेला आहे. कारण आपण ज्यांच्यावरती श्रद्धा ठेवतोय त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करणे, त्याला धारण करणे आणि त्यानुसार जीवन जगणे हे सुज्ञ मनुष्यांचं कर्तव्य आहे. हे प्रज्ञावान मनुष्यांचं कर्तव्य आहे. हे ज्ञानी मनुष्यांचं कर्तव्य आहे. जो मनुष्य ज्यांच्यावरती आपली श्रद्धा आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण करतो. पण केवळ असंही नाही बरं, म्हणजे असंही नाही आहे की बाबासाहेबांनी म्हटलं आणि सर्वच लोकांनी दीक्षा ग्रहण केली. दीक्षा ग्रहण करत असताना बाबासाहेब असं म्हणाले की मी बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण सुद्धा बौद्ध धम्माचा स्वीकार करावा
तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की मी बौद्ध धर्माचा स्वीकार मला करायचा नाही आहे, तर तुम्ही ते करू शकत नाही. म्हणजे बळजबरी कोणावरती सुद्धा नाही आहे. जर तुम्हाला ते सत्य वाटलं, म्हणजे मी तुम्हाला जो मार्ग सांगतोय तो मार्ग जर तुम्हाला सत्य वाटला, चांगला वाटला, तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. अशा प्रकारचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी त्यांना दिलं. कारण बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्माची दीक्षा घेणे ही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नावेमध्ये हजारो लोक बसलेली असतील आणि एका नावेला या किनाऱ्यावरून पैल किनारी नेण्यासाठी त्या नावाड्याला जेवढी जोखीम घ्यावी लागते, जेवढी त्याच्यावरती जबाबदारी असते, अगदी त्यापेक्षा कितीतरी मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे. कारण या धर्मामधून मी तुम्हाला त्या धर्मामध्ये नेत आहे. म्हणजे नावाड्याची भूमिका मला जोपासावी लागणार आहे, पूर्ण करावी लागणार आहे, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारत असताना अत्यंत श्रद्धेने, अत्यंत डोळसपणाने त्या ठिकाणी लोकांनी त्याचा स्वीकार केला. का? कारण बाबासाहेबांवरती त्यांची श्रद्धा होती आणि बाबासाहेबांची श्रद्धा बुद्धांवरती होती. बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे. केवळ 3 रत्न, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न माझं श्रद्धास्थान आहे. या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझी कुणावरही श्रद्धा नाही आहे. म्हणजे दृढ श्रद्धा, हा जो श्रद्धेचा भाव आहे तो अत्यंत दृढ आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे, मनामध्ये असला पाहिजे. आणि ज्या मनुष्यांना आपल्या जीवनामध्ये उन्नती करायची आहे, तर त्या मनुष्याची श्रद्धा ही दृढ असली पाहिजे. 3 रत्नावरती, बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं अन्य कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे, असा दृढ जर विश्वास असेल तर त्या मनुष्याची कधीही अधोगती होत नाही. आणि त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अधोगती करून घ्यायची नसेल, पराभव करून घ्यायचा नसेल, अपयश उत्पन्न करून घ्यायचं नसेल, तर 3 रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही आपण श्रद्धा ठेवू नये. हे पहिलं मनुष्याच्या जीवनामध्ये पराभवाचं कारण भगवंताने सांगितलं आहे. त्यानंतर दुसरं कारण सांगताना भगवंत असे म्हणतात, धम्म श्रवण करत असताना अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण धम्म श्रवण केला पाहिजे. श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण धम्म श्रवण करत असेल आणि स्मृती संप्रजन्ययुक्त अवस्थेने आपण धम्म श्रवण केला पाहिजे. प्रमादपूर्वक जर आपण धम्म श्रवण करत असेल, आळसामध्ये राहून जर आपण धम्म श्रवण करत असेल, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. धम्म श्रवण करत असताना अत्यंत आपण सजग असलं पाहिजे, अत्यंत जागरूक असलं पाहिजे. जागरूक अवस्थेने जर आपण धम्म श्रवण केला, प्रमादपूर्वक जर आपण धम्म श्रवण केला, तर आपल्या जीवनामध्ये, म्हणजे प्रमादामध्ये आपण असेल, आळसामध्ये असेल, तर काय सुख प्राप्त होणार आहे? किंवा आपण जे काही ऐकतो तर ते आपल्या लक्षामध्ये काय राहणार आहे? आणि त्यामुळे अत्यंत जागरूकपणे एक शब्द अत्यंत जागरूकपणे आपण श्रवण केला पाहिजे. धम्म श्रवण करणाऱ्यांचे 4 प्रकार भगवंताने सांगितले. धम्म जे श्रवण करतात लोक, भगवंत असे म्हणतात की काही लोक अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने धम्म श्रवण करत असतात. जेव्हा ते आसनावरती बसलेले असतात तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये अत्यंत प्रसन्नता उत्पन्न होते, आनंद उत्पन्न होतो, उल्हास उत्पन्न होतो आणि अशा प्रकारच्या उल्हासित अवस्थेने ते धम्माला श्रवण करत असतात. हा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य धम्म तर अत्यंत उत्साहाने श्रवण करतो, अत्यंत चांगल्या प्रकारचा तो धम्म श्रवण करतो, परंतु जेव्हा त्या आसनावरून तो उठतो, आसनावरून जेव्हा तो उठतो, तर आसनावरून उठताच तो त्या ठिकाणी सर्व काही सांडून देतो. आसनावरून उठता सर्व सांडून देतो. जसं आपल्या पदरामध्ये जर काही साहित्य आहे, पदरामध्ये जर आपण काही साहित्य घेतलं आपल्या कपड्यामध्ये आणि त्याला जर सांभाळून जर आपण ठेवलं तर आपण सांभाळून त्याला उठू शकतो. पण त्याला जर आपण लक्षपूर्वक जर नाही ठेवलं
म्हणजे साहित्य तर आपण घेतलेलं आहे, सामान तर आपण घेतलेलं आहे, पण सामान घेतलेलं आहे हेच माहित नाही. सामान घेतलेलं आहे हेच माहित नाही. उठताना काय होईल? सर्व खालीच पडून जाईल. धम्माचं तसंच आहे. जर धम्म आपण श्रवण केला, याची स्मृती जर आपल्याकडे नसेल, तर बसल्या जागी तर लक्षामध्ये आहे सर्व काही गोष्टी, पण जेव्हा आपण उठतो तेव्हा ते जाग्यावरतीच काही सांडून देत असतो. भगवंत असे म्हणतात, काही काही लोक असे आहेत श्रद्धापूर्वक, परंतु उठताना मात्र त्या ठिकाणी तिथेच ते सांडून देतात. काही काही लोक धम्म अत्यंत श्रद्धापूर्वक श्रवण करतात, उठताना सुद्धा अत्यंत स्मृती संप्रजन्य राहून उठतात, पण रस्त्याने जाताना मात्र सांडत सांडत जातात. एक जसं वस्तू जर समजा पदर जर फाटका असेल तर घरापर्यंत काहीच जात नाही. मग घरापर्यंत जर समजा जात असेल आपण, कधी कधी रस्त्यावर जर कोणी भेटलं तर तिथे जर गप्पा आपण मारत बसलो, गप्पा मारता मारता कधी कधी लक्षात राहत नाही की आपल्या पदराला असा हात आहे, काहीतरी आहे, खाली निघून जाते सगळं. मग रस्त्याने जाता जाता काही काही लोक त्या ठिकाणी सगळं सांडून जातात. जसं रस्त्याने आपण गेलो आणि रस्त्याने जर आपल्याला कोणी भेटलं आणि काही एखाद्या विषयावरती आपण चर्चा केली, समजून घ्या, तर चर्चा जर आपण एखाद्या विषयावरती करत असेल तर यापेक्षा ती चर्चा जर समजा रंगतदार असेल किंवा आपल्या आवडीची असेल तर आपल्या लक्षामध्ये काय राहू शकते का? काहीच नाही. आपण तिथे विसरून त्याला जात असतो. म्हणजे रस्त्यानेच काही काही लोक रस्त्याने जाता जाता त्या ठिकाणी त्याला सांडवत सांडवत घेऊन जात असतात. चौथ्या प्रकारचा मनुष्य भगवंत असे म्हणतात, अत्यंत प्रसन्न चित्ताने श्रवण करतो, उठताना सुद्धा अत्यंत सावधपणे उठतो, घरी नेताना सुद्धा अत्यंत सावधपणे त्या ठिकाणी घेऊन जात असतो, आणि घरी गेल्यानंतर सुद्धा त्याचं चिंतन मनन तो सदा सर्व काळ करतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. नाही तर कधी कधी कसं होतं, घरी गेल्यानंतर, घरी गेले की कोणी विचारते, काय आज काय सांगलं विहारामध्ये, आज काय बोलले भंतेजी? लय चांगलं बोलले, लय मस्त, आजची धम्मदेशना ना एकच नंबर होती, मला लय आवडली आजची धम्मदेशना, लय मस्त बोलले. काय बोलले? लय मस्त. अहो काय बोलले सांगा तर. लय मस्त बोलले ठीक आहे ना, पण नेमकं काय बोलले ते तर सांगा. आपल्याला काय सांगता येत नाही. कसं होतं की मग ते ऐकताना तर आपल्याला प्रसन्नता वाटते, आनंदी वाटते. मग स्मृती जर आपली जागरूक नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. स्मृती जर जागरूक असेल तर आपण सांगू शकतो की भंतेजीने आज 4 प्रकारचे मनुष्य सांगितले, भंतेजीने आज 7 प्रकारचे प्रभावाचे कारण सांगितले. ही 7 कारण प्रभावाचे आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये. हा विषय भंतेचा आजचा होता. मागच्या विषयामध्ये भंतेजीने धार्मिक लोकांसोबत चर्चा करू नये असे 8 प्रकारचे लोक सांगितले. म्हणजे असं जर आपण त्याची स्मृती करत असेल, तर आपण त्याचं चिंतन करत असेल, मनन करत असेल, तर या सर्व काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहू शकतात. धम्म हा विसरणारी गोष्ट नाही आहे. धम्म तत्वज्ञान ही विसरणारी गोष्ट नाही आहे. धम्म हा टाइमपास म्हणून नाही आहे. धम्म हा केवळ ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही आहे. धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे ना. धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि मग जीवन जगण्याचा मार्ग जर आपण विसरत असेल तर सुख कसं प्राप्त होईल? सुख प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळे धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग असल्यामुळे सातत्याने आपण त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. सातत्याने रोज आणि रोज चिंतन मनन आपण त्याचं केलं पाहिजे. कारण मनुष्याची स्मृती एवढी म्हणजे प्रबळ आहे, एवढी शक्तिशाली आहे की मनुष्य असंख्य गोष्टी आपल्या चित्तामध्ये ठेवू शकतो, असंख्य गोष्टी. कारण आपलं जे माइंड आहे यामध्ये खूप मोठा साठा आहे, खूप मोठा साठा आहे. त्याचा उपयोग आपण फार कमी करत असतो, फार कमी. आणि त्यामुळे जेवढी स्मृती आपली जागरूक असेल, कारण भगवंताने एवढं सांगितलं ज्ञान, 84,000 उपदेश भगवंताच्या सद्धमामध्ये आहे. भगवंताच्या धम्मामध्ये असे अनेक उपासक उपासिका होते ज्यांना अनेक सुत्त मुखगत होते, अनेक सुत्त त्यांना पाठ होते. कशामुळे? कारण त्यांनी त्यांचं चिंतन केलं, मनन केलं. धम्म श्रवण करत असताना त्यांनी अत्यंत स्मृती युक्त राहून धम्म श्रवण केलं. जागरूक आपण चित्त आपलं असलं पाहिजे. आणि जागरूक चित्त जर आपलं असेल, स्मृती असेल. मला आठवतं, मी नेहमी सांगतो, मी शिवाजीनगरमध्ये नवीन राहायचो. नवीन जेव्हा काहीतरी 1-1.5 वर्ष मला झालं असेल,
तर मिलिंद प्रश्न ग्रंथ मी तिथे लोकांना वाचून दाखवायचो. तर मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचून दाखवत असताना एक समोर थोरात परिवार होता. तर ते एक बाबा होते आणि ते बाहेर बसायचे, म्हणजे विहारात येत नव्हते, बाहेर बसायचे. आणि मी सांगायचो मग, म्हणजे वाचन करायचो. वाचन केल्यानंतर त्यांच्याकडे एक भोजनाची तारीख असायची, म्हणजे ते विहारात येतच नव्हते, मुलं वगैरे बाकी यायचे, पण बाबा काही येत नसत. आणि जेव्हा भोजनाला गेलं समजून घ्या, तर मग आज ज्या दिवशी सांगितलं, आज जे सांगितलं समजून घ्या, ते मला लय सांग भतीज रात्रा विषय खूपच छान होता. मला आश्चर्य, मी तर म्हणलं तुम्ही तर नव्हते विहारामध्ये, तुम्हाला कसं काय माहित? नाही भतीजी, मी दररोज ऐकतो, इथं बाहेर बसत असतो आणि स्पीकरवर लावलेले असायचे, तर मी रोज ऐकतो. आणि म्हणजे जसं सांगितलं ऍक्च्युली मी सांगायचो, ते मला विसरून जायचो मी, कारण फक्त वाचन करायचो मी. ते डिटेल सांगायचे मला, तुम्ही काय सांगलं, कसं सांगलं, अगदी सविस्तर. बाबा तुमची स्मृती खूपच चांगली आहे. मन लावून ऐकतो ना भतीजी मी तुमचं, तुम्ही जे सांगता ना मन लावून ऐकतो ना मी, आणि तुम्ही जसं सांगता तसं सगळंच्या सगळं मला आठवते. म्हणून आताही सांगू शकतो मी सगळ्याच्या सगळं. म्हणजे हे कशामुळे होतं? मनुष्याची स्मृती जर अत्यंत जागरूक असेल आणि ऐकताना जर श्रद्धापूर्वक जर आपण ते श्रवण केलं असेल, श्रद्धापूर्वक जर आपण ते ऐकलं असेल, तर ते आपल्या लक्षामध्ये राहू शकतं. जसं आता वास्तविक पाहता दोन गोष्टी आहेत, ऐकण्याच्या बघण्याच्या दोन गोष्टी आहेत. एक श्रद्धा आहे आणि दुसरी गोष्ट मनोरंजन आहे. दोन गोष्टी असतात. एक कधी कधी श्रद्धेने मनुष्य काही गोष्टी करतो, काही गोष्टी मनोरंजनाने आपण करत असतो, मनोरंजन आपल्या मनाचं व्हावं म्हणून. जसं मनोरंजन जर समजा आपल्या मनाला ती आवडणारी गोष्ट आहे, जसं आपण एखादी मूव्ही बघतो, एखादा पिक्चर आपण बघतो, तर पिक्चर किमान 3 तासाचा असतो किंवा 2.5 तासाचा असतो. 3 तासापर्यंत किंवा 2.5 तासापर्यंत आपण मूव्ही बघत असताना, पिक्चर बघत असताना आसन सुद्धा सोडत नाही. उठून जाग्याचं उठून सुद्धा मधामध्ये इंटरव्हल होत असते व अर्धा हाफ मध्ये, की तुम्ही जा बाहेरून जाऊन या, लगेच पण नाही गेलं नाही पाहिजे, काय एखादा सीन गेला तर असं म्हणतात, म्हणजे बिलकुल जाऊ देत नाही. आणि तुम्ही जर समजा पिक्चर झाल्या मूव्ही झाल्या जर विचारलं किंवा पिक्चर कसा होता, काय होता, सुरुवातीपासून एंड पर्यंत माणूस सांगते काय काय झालं अगदी डिटेलमध्ये. का? कारण त्याच्यामध्ये 100% आपण आपलं मन देत असतो, स्मृतीयुक्त राहून आपण ते ऐकत असतो, अत्यंत एकाग्रतेने आपण ती गोष्ट करतो. जसं मालिकेचे एपिसोड समजून घ्या, तर तुम्ही जर विचारलं की कोणत्या एपिसोड मध्ये काय आहे, ज्यांना आवड आहे समजून घ्या, ऐक ना मागे पाठी म्हणजे खूप खूप साऱ्या मालिका राहतात. एखाद्याला जर आवडणारी मालिका असेल तर प्रत्येक एपिसोड मध्ये काय काय झालं हे सुद्धा सांगू शकतात. का? कारण ते एकदम प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आणि आपल्या मनाला मनोरंजन म्हणून आपण त्याला ग्रहण केला. पण धम्मश्रवण करत असताना तिथे मनोरंजन नसतं, तिथे आपल्या चित्ताला अगदी स्मृतिवान ठेवून आपल्याला ते ऐकायचं असतं. आणि स्मृतिवान ठेवून ऐकायचं असल्यामुळे ती गोष्ट आपण त्याचं चिंतन करत नाही, मनन करत नाही, त्याला रिमाइंड करत नाही, आणि त्यामुळे आपल्याला ती गोष्ट काही लक्षामध्ये राहत नाही. त्यामुळे धम्म हा वारंवार चिंतन करायचं असतं, त्याचं चिंतन मनन करायचं असतं. चिंतन मनन जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये त्याचा लाभ होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला उन्नती करायची असेल, तुमचा जर तुम्हाला पराभव होऊ द्यायचा नसेल, तर धम्म श्रवण करत असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत आनंदी चित्ताने आणि आळस विरहित, म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रमाद नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा आळस नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारची तंद्री नसली पाहिजे, म्हणजे अत्यंत प्रसन्न चित्ताने देशना आपण श्रवण केली पाहिजे. तशी देशना जर आपण श्रवण करत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी ते तत्वज्ञान सहाय्यक ठरत असतं. जसं आता आम्ही बोलतो आहे की नाही, आता मी मांडी घालून बसलेला आहे, 1 तासापर्यंत हलते का मांडी? म्हणजे काय होतं का? आमचे ज्ञानरक्षक 4 तास बोलतात, असं असं मांडी घालून 4 तास बोलतात, 4 तासापर्यंत पाय पण काढत नाही. आमचे मोठे बंधू जे दिवसभर बोलतो असं असं मी दिवसभर, एकदा जर ते स्टेजवर जर बसले तर उठत नाहीत, बिलकुल उठत नाहीत, म्हणजे उठत नाही. 5 तास 6 तास असं डायरेक्ट असं मांडी घालून कंप्लीट बसत. कशामुळे? तर चित्त जेव्हा आपलं एकाग्र असतं, ऐक ना, एखाद्या गोष्टीमध्ये आपलं जेव्हा चित्त एकाग्र असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडू शकतात. ध्यान साधना करणारे लोक
अधिष्ठान 1 तासापर्यंत कुठल्याही प्रकारे शरीराची हालचाल करायची नाही, असं म्हणजे आपल्याला सूचना केलेली असते. आणि त्यांनी मनाला तसं इंस्ट्रक्शन दिलेलं असतं की आपल्याला आता 1 तासापर्यंत कुठल्याही प्रकारे हालचाल करायची नाही आहे. मग मांडी तुटली तरी चालेल आणि मांडी फुटली तरी चालेल, तिचा तुकडा पडला तरी चालेल, काय फरक पडत नाही. ऍक्च्युली पडतं का तुकडा, तिथे काहीच होत नाही. म्हणजे थोडाफार मुंग्या येतात पायाला, पाठीला मुंग्या येतात, कमरेमध्ये दुखतं, पण त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर काहीच होत नाही, ते जागेवरच राहतं. पण आपल्या मनामध्ये तशी भावना असते किंवा आपल्या मनामध्ये तशी फिलिंग उत्पन्न होते की अरे मला खूप त्रास होत आहे. पण चित्त जर एकाग्र असेल, आपलं मन जर प्रसन्न असेल, आनंदी असेल आणि श्रद्धा जर आपल्या चित्तामध्ये असेल, तर धम्म श्रवण करत असताना एकाग्र चित्ताने आपण तो धम्म श्रवण करू शकतो. आणि प्रमाद विरहित चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस नसला पाहिजे. अत्यंत प्रसन्न चित्ताने आपण ती देशना श्रवण केली पाहिजे. प्रसन्न चित्ताने जर आपण देशना श्रवण करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. त्यामुळे हे दुसरं कारण आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जर पराभव टाळायचा असेल तर श्रद्धापूर्वक आणि प्रमाद विरहित म्हणजे आळसाला सोडून आपण धम्मदेशनाला श्रवण केलं पाहिजे. त्यानंतर तिसरं कर्म आहे शीलाचं पालन आपण केलं पाहिजे. हे तर अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण शीलाशिवाय काहीच नाही. शील जर असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आहे. शील जर नसेल तर पोकळ पांडित्य जर कितीही मनुष्याकडे असेल तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. मनुष्य बोलताना कितीही बोलत असेल, रसाळ वाणीने बोलत असेल, गोड वाणीने बोलत असेल, विद्वत्तापूर्वक बोलत असेल, शील जर नसेल तर काही उपयोग नाही आहे. शीलाशिवाय ज्ञान हे फुकट आहे, पोकळ आहे, काहीच लाभ नाही आहे. आणि त्यामुळे सुखाचा मार्ग हे केवळ शील आहे. म्हणजे आपल्या जसं धरती जमीन जशी आपला आधार आहे, आपल्या चालण्याचा आधार, बसण्याचा आधार, उठण्याचा आधार, तसं मनुष्याच्या सुखाचा आधार हे शील आहे. शील जर असेल तर सुख आहे, शील जर नसेल तर सुख नाही आहे. मग बाकीच्या आपण गोष्टी करतो, जसं एखादा मनुष्य शीलवान नसेल पण तो दान पुण्य करतो तर त्याला लाभ होत नाही असं नाही, त्याला लाभ होते, कारण त्याने दान केलं आहे, त्याला लाभ निश्चितपणे होणार आहे. जसं एखादा मनुष्य म्हणजे दान करत नाही पण शील पालन करतो तर त्याचा शीलाचा त्याला लाभ आहे. एखादा मनुष्य दानही करत नाही, शीलही पालन करत नाही, मनामध्ये कोणत्या प्रकारचा वाईट विचार करत नाही, समाधी भावना करतो, ध्यान साधना करतो, मस्त, त्याला काही त्यात ते सुद्धा पुण्य आहे. म्हणजे पुण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत. पुण्य कर्म करण्याचे, कुशल कर्म करण्याचे वेगवेगळे मार्ग आहे. पण या सर्व कुशल कर्माचा पाया हे शील आहे. शीलावर प्रतिष्ठित असणारा जो धम्म आहे, म्हणजे शीलावर प्रतिष्ठित जर आपण असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे शीलवान जर मनुष्य असेल तर त्याचा घात कधी होत नाही. ज्याला शीलघात, दृष्टीघात आणि शीलघात म्हटलं आहे, दृष्टीघात म्हटलं आहे, अविद्याघात म्हटलं आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये घात म्हणजे अपयश. चित्ताचा जो घात आहे, मनाचा घात आहे, वाचेचा घात आहे. म्हणजे वाचेने, मनाने आणि शरीराने कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म आपल्याकडून झाले नाही पाहिजे. शक्यतो आपण आपल्या मनाला आणि शरीराला आपण संयमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शक्यतो आपण कोणत्याही प्रकारे कायने अकुशल कर्म करू नये, वाचेने सुद्धा अकुशल कर्म करू नये किंवा मनाने सुद्धा अकुशल कर्म करू नये. कारण याचा जो संचय आहे, म्हणजे आपण जे काही कर्म करतो या कर्माचा जो संचय आहे तर तो संचय हळूहळू हळूहळू होत असतो. म्हणजे कर्म करताना कधी कधी असं होतं की आपल्याला त्याचे परिणाम येत नाही, कर्म करताना त्याचे परिणाम येत नाहीत, परंतु भगवंत असे म्हणतात की जोपर्यंत फळ परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याचा गोडवा चाखता येत नाही. फळ जर समजा झाडाला लागले असतील तर फळाकडे आपण बघितलं असेल तर ते जोपर्यंत परिपक्व होत नाही, जोपर्यंत ते पिकत नाही तोपर्यंत त्याचा गोडवा त्यामध्ये येत नाही. अगदी कर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आहे. हळूहळू छोटे छोटे जर कर्म मनुष्य करत असेल, जोपर्यंत ते कर्म परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याचा विपाक, त्याचा परिणाम मनुष्याला येत नाही. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, हा तर दिसण्यासाठी तर खूपच चांगला होता, मग एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये खूप मोठं जर अपयश असेल
किंवा खूप दुःख आलं असेल तर सहज आपण म्हणतो की हा तर म्हणजे खूप चांगला कर्म करत होता, हा तर खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत होता, आणि एकाएकी याच्या जीवनामध्ये कसं काय झालं. तर ते हळूहळू हळूहळू कर्माचा संचय होत असतो आणि ते फळ परिपक्व झालं का त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असतात. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे म्हणजे एखादा मनुष्य आपल्या जीवनामध्ये थोडे 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 कर्माचा जर संचय करत असेल तर त्या कर्माचा संचय त्याला दुःखाकडे शेवटी घेऊन जात असतो. चांगल्या कर्माचा जर संचय करत असेल हळूहळू हळूहळू तर शेवटी त्या चांगल्या कर्माचा संचय त्याला सुखाकडे घेऊन जात असतो. आणि त्यामुळे आपल्या मनाचा जो स्वभाव आहे, आपल्या मनाचा स्वभाव आपण मधमाशी सारखा बनवला पाहिजे. मनुष्याने आपल्या मनाचा स्वभाव हा मधमाशी सारखा बनवला पाहिजे. म्हणजे मधमाशी अगदी थोडं 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 त्या मधाला म्हणजे त्याला संग्रहित करते, किती थोडं थोडं करते. एखादं पोळं म्हणजे जर समजा आपण बघत असेल की माशा तिथे आता बसलेल्या आहे, तर त्या माशा बसताना अगदी एकदम छोट्या असतात, पण हळूहळू 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 म्हणजे 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने त्यांना जेवढा कालावधी लागतो ते भरण्यासाठी, तर आपण जेव्हा पाहतो तर खूप सारं मोठं पोळं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणजे थोडा 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 मधाचा ते संचय करतात आणि खूप सारं मध्ये एकत्र करत असतात. मनुष्याच्या मनाचा स्वभाव असा आपण केला पाहिजे. म्हणजे हे असा स्वभाव कोण निर्माण करू शकतो? जो शीलवान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, जो प्रज्ञावान मनुष्य आहे. कारण थोडं 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 सुखाचा संग्रह तोच मनुष्य करू शकतो की ज्यांची प्रज्ञा विकसित आहे, ज्यांची बुद्धिमत्ता प्रखर आहे, किंवा जो ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे. चांगलं काय वाईट काय ज्याला समजतं ते मनुष्य करू शकतो. आणि त्यामुळे मधमाशीचा हा सद्गुण आपण धारण केला पाहिजे की ती मधमाशी कशा प्रकारे थोडा थोडा संग्रह करत असते. अगदी आपण सुद्धा ज्ञानाचा संग्रह आपल्या मनामध्ये थोडा थोडा केला पाहिजे, शीलाचा संग्रह थोडा थोडा आपण केला पाहिजे, दान पुण्याचा संग्रह आपण थोडा थोडा केला पाहिजे. आणि त्यामुळे शील पालन करणे हे आपल्या उन्नतीचा मार्ग आहे. हे तिसरं कर्म आहे. त्यानंतर चौथं कर्म भगवंत असे म्हणतात की बुद्ध शासनाच्या बाहेर आपण सुख नाही शोधलं पाहिजे. हे अत्यंत महत्वपूर्ण असं कर्म आहे. बुद्ध शासनाच्या बाहेर जर आपण सुख शोधत असेल तर त्या मनुष्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. मग बाहेर सुख शोधणे म्हणजे काय? जसं कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, बुवाबाजी आहे, ईश्वरवाद आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, जशा खुळ्या संकल्पना आहे. या संकल्पनेच्या नादी जर मनुष्य लागत असेल किंवा मनुष्य अंधश्रद्धेमध्ये पडला असेल, कर्मकांडामध्ये पडला असेल, ईश्वरवादामध्ये पडला असेल, देवी देवतामध्ये मनुष्य पडला असेल, उपवास तापासामध्ये मनुष्य पडला असेल. आता श्रावण उपवास आहेत बघा, लय लोकांनी उपवास पकडले, आपल्या लोकांनी लय लोकांनी पकडले. काल आम्ही परवा दिवशी मनमानला गेलो. आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या परिवारातून भंतीजी झाली, म्हणजे त्या परिवारातून भंतीजी झालेले आहेत ऑलरेडी, आणि जुनी म्हातारी 70-80 वर्षाची, तर श्रावण सुरू झाला म्हणे भंतीजी, श्रावणचे उपवास पकडले म्हणे. सांगा तुम्ही. म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी मानसिकता आहे, जे जुन्या रूढी परंपरा ज्या लोकांच्या चित्तामध्ये आहेत, तर त्यामुळे लोकांची मानसिकता तशी आहे. त्यांना असं वाटतं की श्रावण मध्ये 1 महिनाभर उपवास केले की आपले सर्व संकट दूर होतात, सर्व संकट नष्ट होतात. आता आयुष्यभर जर पापकर्म करत असेल मनुष्य तर 1 महिन्यानं काय होणार आहे? काहीच होणार नाही. म्हणजे कर्म हे सदा सर्व काळ करायचे असतात. जोपर्यंत आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त होत नाही तोपर्यंत. आता देवी येतील, आता गणपती येतील, गणपतीचे लोक सुद्धा 10 दिवसापर्यंत एकदम जोशामध्ये उत्साह, अनेक लोक आपलेही लोक त्यामध्ये सहभागी असतात. पुन्हा देव्या येतात, अनवाणी पायाने महिला, अगदी तरुण मुलं तरुण मुली, अनवाणी पायाने. आपल्या इकडं काय ते कुठं आहे ते हरसुल्ला, पुन्हा त्या बस स्टँडच्या पलीकडे काय कर्णपुराला. म्हणजे ही जी रूढी आहे, परंपरा आहे,
अनवाणी पायाने जर चालून सुख उत्पन्न होत असेल, अनवाणी पायाने चालून जर सुख उत्पन्न होत असेल, तर ज्यांच्या पायात चप्पलच नाही तो किती सुखी असेल? आहे की नाही? अनेक लोक असे आहेत ना, म्हणजे अनेक लोक गरीब आहेत की ज्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे. मग ते लोक किती सुखी असतील? उपाशी राहून जर समजा सुख मिळत असेल, तर हजारो करोडो लोक उपाशी आहेत, ते किती सुखी असतील? ते दुःखी का आहेत? कारण मनुष्याने शरीराला देहदंड देऊन, वर्तवैकल्य करून, उपास तपास करून काहीही लाभ होत नाही. मनुष्याची स्मृती जागरूक असली पाहिजे, चांगले कर्म मनुष्याने केले पाहिजे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जर एखादा मनुष्य सुख शोधण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर त्या मनुष्याला कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे जो मनुष्य अन्य धर्मामध्ये किंवा अन्य पंथामध्ये किंवा अन्य मार्गामध्ये आपल्या सुखाचा मार्ग जर शोधत असेल, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अधोगती त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला अधोगती टाळायची आहे, तर त्याने अन्य मार्गामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख शोधण्याचा प्रयत्न करू नये. हे मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीचं चौथं कारण भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, सदा सर्व काळ भिक्खूंचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. सदा सर्व काळ भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भिक्खू संघाचं दर्शन घेण्यासाठी अनाथ पिंडक सकाळच्या प्रहरी सुद्धा जात असे आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा जात असे. माता विशाखा सकाळच्या प्रहरी सुद्धा जात असे आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा जात असे. म्हणजे भिक्खूंचं दर्शन घेणे, एक ना, भगवंताचं दर्शन घेणे. आता समजून घ्या, आता तुम्ही सर आमच्याकडे भंतीची नाही, मग आम्ही कसं काय दर्शन घ्यावं भंतीचं? रोज रोज कसं काय घ्यावं? कुठं जावं तिला शोधत, आहे की नाही? भिक्खूंचं दर्शन घेणे म्हणजे काय? तर भगवंताचं दर्शन घेणे. सकाळी भगवंताचं दर्शन आपण घेतलं पाहिजे, संध्याकाळी आपण भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे आता वर्तमान काळात जर आपण असा विचार केला, तर विहारामध्ये किमान आपण सकाळी किंवा संध्याकाळी तरी आलं पाहिजे. म्हणजे विहारामध्ये आलं तर भगवंताचं दर्शन आपण घेऊ शकतो, बाबासाहेबांचं दर्शन घेऊ शकतो, ज्यांच्यामुळे आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आहे. आणि जेव्हा केव्हा भिक्षू भेटतात, भंतीजी भेटतात, तर तेव्हा तर त्यांचं आपण दर्शन घेतच असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल, तर विहारामध्ये आपण निश्चितपणे भगवंताचं दर्शन घेतलंच पाहिजे, भिक्खूंचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये जर काही छोटं मोठं दुःख आलं असेल, छोटी मोठी परेशानी आली असेल, आपलं मन बेचैन असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, तर त्या गोष्टी आपण आपल्या गुरूंना सांगू शकतो आणि त्यामुळे ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. आणि मार्गदर्शन केल्यामुळे त्या दुःखातून आपल्याला सावरण्यासाठी, त्या दुःखातून आपल्याला नष्ट होण्यासाठी, बाहेर येण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यामुळे सातत्याने आपण ज्यांना आदर्श मानतो, आपण ज्यांना म्हणजे ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, तर त्यांना आपण वारंवार भेटलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे, सुख दुःखाच्या संदर्भामध्ये आपण वार्तालाप केला पाहिजे. म्हणजे आपलीही सुख दुःख सांगले पाहिजे आणि त्यांच्याही जीवनामध्ये काही समस्या असतील, काही दुःख असतील, काही अडचणी असतील, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. असं जर असेल तर हे सुद्धा आपल्या उन्नतीचं कारण आहे. पण असं जर आपण करत नसेल, तर नक्कीच आपली अधोगती त्या ठिकाणी आहे असं समजावं. त्यानंतर आपण नेहमी म्हणजे भिक्षूंच्या प्रती सन्मानाची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. जसं आपण संघवंदनेमध्ये म्हणत असतो, संघामध्ये जे काही गुण आहे, कारण संघ हा पुण्याचं क्षेत्र आहे. भगवंत असे म्हणतात की संघ हे पुण्याचं क्षेत्र आहे. आणि संघाची व्याख्या करत असताना एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाचे संघा अहं वंदामी सब्बत. भूतकाळामध्ये होऊन गेलेला संघ, वर्तमान काळामध्ये असणारा संघ आणि भविष्यामध्ये उत्पन्न होणारा संघ, या तीनही संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. एका व्यक्तीवरती, एका भिक्खूंवरती आपण श्रद्धा नाही ठेवली पाहिजे. का नाही ठेवली पाहिजे? तर एक व्यक्ती चुकू शकतो. जसं माझ्यावरती जर कुणाची श्रद्धा असेल आणि मी जर समजा काही चुकलो किंवा माझी काहीतरी चूक झाली, म्हणजे तुमची श्रद्धा संघावरती तुटायला नाही पाहिजे. आणि त्यामुळे वैयक्तिक श्रद्धा नसावी. संघावरती श्रद्धा ठेवण्यामागचा उद्देशच तो असतो की संघ हा सागराप्रमाणे विशाल आहे. वैयक्तिक जर आपण श्रद्धा ठेवली, समजा एखाद्या भिक्खूंवरती आपली खूप श्रद्धा आहे, खूप आपण त्यांना मानतो, खूप श्रद्धाभाव आहे, खूप त्याचा सन्मान करतो, आणि
तो जर समजा चुकला, त्याच्याकडून काही चूक झाली, मग आपल्या मनामध्ये असं वाटतं की अरे भंतेजी लोक असेच असतात. अरे भंतेजी लोक असे म्हणजे एक व्यक्ती चुकला म्हणजे सर्व सारखे आहेत का? किंवा भगवंत उदाहरण देतात, गुलाबाच्या फुलांचं झाड आहे, गुलाबाच्या फुलांचं झाड आहे. गुलाबाच्या फुलांच्या झाडाची फुलं सर्वच्या सर्वच खुलतात का? खुलत नाही. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल, जर तुम्ही कधी निरीक्षण केलं त्याचं, तर काही काही ज्या कळ्या असतात, काही काही कळ्यांना किडे लागतात आणि ती कळी खुलण्याच्या अगोदरच किडे त्याला खाऊन घेतात. कधी कधी असं होते, कळी तर होते पण ती आपोआपच सुकून जाते आणि आपोआप सुकून ती पडून जाते. काही काही कळ्या मात्र अगदी प्रफुल्लित असतात आणि त्या पूर्ण फुलाच्या रूपामध्ये फुलतात, पूर्ण त्या कळीचे फुलं होतात. आता एक कळी नष्ट झाली, गुलाबाचं काही महत्व झालं, कमी झालं का? एक कळी खाली पडली, गुलाबाचं काही महत्व झालं, कमी झालं का? नाही. गुलाब हे गुलाबाच्या जागेवरच आहे. फक्त ज्या कळीला किडे लागले होते, जी कळी सुकली होती, ती कळी खाली पडली. बाकी गुलाब जागेवर शाबूत आहे आणि त्या गुलाबाला असंख्य कळ्या पुन्हा येणार आहेत आणि त्या खुलणार आहेत. भगवंत असे म्हणतात की भिक्खू संघ सुद्धा असाच आहे. जसं कळी किडे लागले म्हणा किंवा कळी लागली म्हणा, मग व्यवहारामध्ये राहत असताना काही जीवनामध्ये अचानकपणे संकट येतात आणि ते जीवनातून परावृत्त होत असतात, जीवनातून ते नष्ट होतात. म्हणजे ते जीवनातून नष्ट झाले किंवा ते जीवनातून परावृत्त झाले म्हणजे संघाची महती कमी आहे का? नाही आहे. संघ जाग्यावरती आहे, शाबूत आहे आणि त्यामुळे संघावरती श्रद्धा ठेवत असताना आपण सदा सर्व काळ असा विचार केला पाहिजे, एच संघा अतीताच, एच संघा अनागता, पचुपन्नाच ए संघा अहं वंदामी सद्बता. माझी भूतकाळातल्या भिक्खू संघावरती श्रद्धा आहे. ज्या संघामध्ये भगवंत होते, ज्या संघामध्ये सारिपुत्त होते, ज्या संघामध्ये महामोग्गलान होते, ज्या संघामध्ये आनंद होते, ज्या संघामध्ये महाकाश्यप होते, असे महान महान ज्ञानी विद्वान भिक्खू ज्या संघामध्ये होते, त्या संघावरती माझी श्रद्धा आहे. वर्तमान काळामध्ये जे ज्ञानी भिक्खू आहे, विद्वान भिक्खू आहे, त्या संपूर्ण भिक्खूंवरती माझी श्रद्धा आहे. भविष्यामध्ये जे उत्पन्न होणारे भिक्खू असतील, त्या भिक्खूंवरती माझी श्रद्धा आहे. या तीनही काळामध्ये असणाऱ्या भिक्खूंवरती माझी श्रद्धा आहे. कारण संघामध्ये पृथकजन सुद्धा असतात. पृथकजन मध्ये ज्यांच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, विकार आहेत, असेही लोक संघामध्ये असतात. जे शील पालन करणारे लोक असतात तेही संघामध्ये असतात. दान पुण्य करणारे लोक संघामध्ये असतात. प्रज्ञेचा अभ्यास करणारे लोक संघामध्ये असतात. श्रोतापन्न संघामध्ये असतात. सकृतागामी संघामध्ये असतात. अनागामी असतात. अरहंत असतात. म्हणजे सर्व ज्या संघामध्ये जोड्या असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ प्रजापती गौतमीला भगवंताने संघाला सेवा देण्याचं का सांगितलं? त्यासाठी सांगितलं कारण संघामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या नद्या येतात आणि त्या एकत्र होऊन जातात. कोणी असं म्हणत नाही की हे सरयूचं पाणी आहे, हे गोदावरीचं पाणी आहे, हे गंगेचं पाणी, असं नाही होऊ शकत. समुद्र समुद्र असतो, अगदी त्याचप्रमाणे संघ सुद्धा समुद्रासारखा महान आणि विशाल आहे. त्यामुळे सदा सर्व काळ आपण संघाच्या प्रती, भिक्खूंच्या प्रती सन्मानाची, आदराची भावना ठेवली पाहिजे. आणि सन्मानाची आणि आदराची भावना जर आपण ठेवत असेल तर तेही सुद्धा आपल्या उन्नतीचं कारण आहे. आपण जर ठेवत नसेल तर ते आपल्या अधोगतीचं कारण आहे. आणि त्यामुळे आणि शेवटचं आणि सातवा आहे की आपण कुणाचे दोष काढू नये. जसं इथे तर समजा सरळ सरळ भगवंताने भिक्खूंच्या दोषाच्या संदर्भामध्ये सांगितलं की आपण कुणाचे दोष काढू नये. म्हणजे भगवंत असे म्हणतात की का दोष काढू नये? कारण आपला कर्मावरती विश्वास असावा. जो मनुष्य आपल्या कर्मावरती विश्वास ठेवतो तो मनुष्य दुसऱ्याचे दोष काढण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. कारण समजून घ्या, मी जर दुसऱ्याचे दोष काढत आहे, मी जर समजा दुसऱ्याचे दोष काढत आहे, तर ज्यांचे मी दोष काढत आहे ते दोष माझ्यामध्ये नाही आहे का? ज्यांचे मी दोष काढत आहे ते दोष तर माझ्यामध्ये सुद्धा आहे. मग त्यांचे दोष काढण्यापेक्षा मी माझे दोष का काढू नये? हा, माझ्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा दोष नसेल तर मी समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो की भाऊ अशा अशा प्रकारे तुझ्या चित्तामध्ये तो दोष आहे, तुझ्यामध्ये तो दोष आहे, तो दोष मात्र माझ्यामध्ये नाही आहे. पण तू जर तो दोष काढला तर तू सुद्धा सुखी होशील जसा की मी आहे. कारण मी ते दोष काढल्यामुळे मी सुखी आहे. म्हणून मी तुला सांगत आहे
की तुझ्यामध्ये असणारा हा दोष तो काढला पाहिजे. भगवंत काय म्हणायचे? भगवंत भिक्षूंना म्हणायचे, भिक्षूंनो मी तुमच्या वारसाची हमी देतो. कोणता वारसा? दुःखमुक्तीचा वारसा. मी तुम्हाला हमी देतो. मी तुमच्या कर्माचा वारसदार बनतो. मी तुमच्या कर्माचा जामीन बनतो. कोणाला जर आपण पैसे दिले तर आपण काय ठेवतो? पुरावा ठेवतो. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? जामीनदार ना. जामीनदारच म्हणतो ना आपण त्याला, की बा हा जामीनदार आहे. तुम्ही पैसे द्या आणि लोक म्हणतात की बा तुला कोण पैसे देत नाही बरं, मी हे जामीनदार आहे, हा पुरावा आहे, यांच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुला पैसे देतो. भगवंत असे म्हणतात की मी तुमच्या कर्माचा जामीनदार बनतो. तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे जर जीवन जगलं तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मार्गाने जा. कारण मी ते स्वतः अनुभवलं. मी तुम्हाला दान देण्यासाठी शिकवतो. मी असंख्य जन्मामध्ये दान केलं. मी तुम्हाला शील पालन करण्याचं शिकवतो. मी अनेक जन्मामध्ये शील पालन केलं. मी तुम्हाला प्रज्ञेचा अभ्यास करायला शिकवतो. मी ते ऑलरेडी केलेलं आहे. मी तुम्हाला मैत्री शिकवतो. मी मैत्री केली. मी तुम्हाला करुणा शिकवतो. म्हणजे जे जे मी तुम्हाला शिकवतो ते सगळं ऑलरेडी मी केलं आणि मी केल्यामुळे या सुखाचा अनुभव मी घेत आहे. जर तुम्हाला मी अनुभवलेला सुखाचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर मी सांगतो तसं तुम्ही करा. तुम्हाला सुद्धा ते सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, दुसऱ्याचे दोष पाहून काय लाभ होणार आहे? जो मनुष्य करतो तो भरतो. कारण इथे कोणीही कोणताही मनुष्य अकुशल कर्माचा वारसदार सुद्धा होत नाही आणि कुशल कर्माचा सुद्धा वारसदार होत नाही. मी जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल तर मी जर म्हणेल की जरा घ्या बरं वाटून, जरा अर्धा हे जरा मी जर वाईटचे कर्म झाले जरा माझे, मी जरा पैसे देतो तुम्हाला, हे माझे अर्धे वाटून घ्या बरं तुम्ही, असं होते का? नाही होत. मी जर करेल तर मला भोगावं लागेल. मी जर खूप चांगले कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, मी लय चांगला, मी सुखी आहो, तू दुःखी आहे ना, चला अर्ध सुख मी तुला देऊन टाकतो, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. भगवंत असे म्हणतात की जो करेल तो भरेल. आणि त्यामुळे आपण कधीही कुणालाही दोष देऊ नये. भिक्षूंना सुद्धा दोष देऊ नये, भिक्खूंना सुद्धा दोष देऊ नये, आपल्या म्हणजे उपासकांना सुद्धा दोष देऊ नये, उपासिकेला सुद्धा दोष देऊ नये. आपण कुणालाही दोष देऊ नये. कारण दुसऱ्यांना दोष देण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही आहे. कारण आपण आपल्या स्वतःचे दोष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, एक बोट जर तू दुसऱ्याकडे दाखवशील तर चार बोट हे तुझ्याकडे आहे. समोरच्याचा तू एक दोष दाखवत असतील तर तुझ्याकडे 4 दोष शिल्लक आहे. म्हणजे हा मनुष्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण कधीही कुणालाही दोष देऊ नये. जो मनुष्य दुसऱ्याचे केवळ दोषच काढत राहतो, आणि काही लोकांना सवय असते, कितीही चांगला असू द्या तो काहीतरी काढणार म्हणजे काढणारच. कितीही चांगलं जीवन जगू द्या, कितीही चांगलं असू द्या, म्हणजे कारण त्याचा नजरिया तसा बनलेला असतो, त्याचा दृष्टिकोनच तो बनलेला असतो. आणि तो दृष्टिकोन बनलेला असल्यामुळे त्याला काही चांगलं पाहताच येत नाही. आणि काही लोकांचा स्वभाव असतो, म्हणजे वाईटामध्ये सुद्धा ते चांगलं पाहतात, वाईटामध्ये सुद्धा चांगलं पाहतात. जसं विष आहे, विषाचा प्रयोग कोणी करते का? का करत नाही? कारण विष जर घेतलं तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. पण ज्या मनुष्याला भविष्यामध्ये मला कोणी विष जर दिलं आणि कोणी विष जरी दिलं तरी माझा मृत्यू होणार नाही, यासाठी तो हळूहळू विष घेऊन आपल्या शरीरामध्ये विषयाची सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे लोक, त्यांना भोजनामध्ये विष देऊ नये म्हणून थोडं त्यांना विष दिलं जायचं भोजनामध्ये. आणि त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारचं त्यांचं शरीर बनायचं. डायरेक्ट जरी त्यांना कोणी भोजन दिलं, म्हणजे विष टाकून जरी दिलं, तरी त्या विषाचा परिणाम काहीच होत नसे. कारण ऑलरेडी त्यांच्या शरीरामध्ये त्याच्यापेक्षा अधिक विष गेलेलं असायचं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचा दृष्टिकोन काय आहे? आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन ठरवतो की तुम्ही त्या कोणत्या अँगलने त्याच्याकडे तुम्ही बघत आहात. हा आपला दृष्टिकोन असतो. आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन हा नेहमी सम्यक ठेवला पाहिजे, योग्य ठेवला पाहिजे, चांगला ठेवला पाहिजे. वाईटामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं शोधता आलं पाहिजे. म्हणजे ज्या मनुष्याकडे हा दृष्टिकोन आहे तर तो मनुष्य सदा सर्व काळ
खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि आपल्या जीवनामध्ये सुखप्रद जीवन जगत असतो. हा 7वा पराभवाचं कारण भगवंताने सांगितलं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये 3 रत्नांच्या प्रती आपण दृढ श्रद्धाभाव ठेवला पाहिजे. त्यानंतर धम्मश्रवण करत असताना अत्यंत श्रद्धापूर्वक आपण धम्मश्रवण केला पाहिजे. शीलाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. सुखाचा अन्य ठिकाणी आपण कोणताही मार्ग शोधला नाही पाहिजे. भिक्खू संघाचा सदा सर्व काळ सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे आणि कोणत्याही भिक्खूंचे दोष आपण काढू नये. अशा प्रकारचे 7 ही पराभवाची कारण सदग्रस्तांसाठी भगवंताने सांगितले. याच्या उलट आपण आपल्या जीवनामध्ये 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धापूर्वक आपण धम्मश्रवण केला पाहिजे. म्हणजे शीलाचं पालन सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. अन्य ठिकाणी श्रद्धा न ठेवता 3 रत्नांच्या प्रती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. भिक्खूंचा नेहमी सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण नाही केली पाहिजे. याला अनुसरून जर सकारात्मक दृष्टिकोनातून जर मनुष्य जीवन जगत असेल तर त्याची उन्नती होते. पण हे 7 दोष जर मनुष्य आपल्यामध्ये निर्माण करत असेल तर त्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ या तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपण धारण करावे, अनुसरण करावे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.